नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. आर्या आणि शर्विल डायनिंग टेबल जवळ आले. आइये बैठिये, शुभांगी त्याला आदरानं बोलली. तो आरंभच्या बाजूच्या चेअरवर बसला आणि त्यानं आर्याला माझ्या जवळ बस असा इशारा केला. ती नंतर आमच्यासोबत बसेल, तुम्ही दोघं जेवण करून घ्या, शुभांगी बोलली. ओके, शर्विल हसत बोलला आणि त्यानं जेवण पाहिलं. खूप सारे त्याच्या आवडीचे पदार्थ होते. वाव, एवढं सगळं? तो अगदी खुश होत बोलला. मासांनी खास त्याच्या लाडक्या जावयासाठी हे सगळं त्यांच्या हातानं बनवलंय, आर्या बोलली आणि शर्विलने शुभांगीकडे पाहिलं तर ती हसली. थँक्यू, शर्विल म्हणाला. यात थँक्यू कशासाठी? जावई आहेस तू या हवेलीचा. जावयाचा मान सन्मान करणं जुनी रीत आहे हवेलीची, तुलसी बोलली. आर्या अशी बघत काय उभी आहेस, वाढ ना त्यांना, शुभांगी बोलली. जी मासा. मग आर्यानं त्याला वाढलं. शर्विल छान जेवत होता आणि मध्येच आर्याला काहीतरी आठवलं आणि ती खट्याळपणे हसली. आहो, ती शर्विलकडे पाहून लाजत बोलली आणि त्यानं गोंधळून तिच्याकडे पाहिलं. तुम्हाला ही खीर अजून देऊ का? तुम्हाला आवडते ना खीर? घ्या ना थोडी, ती एकदम शुभांगीसारखी हळू आणि नाजूक आवाजात बोलली आणि त्यानं शॉक होऊन हा काय प्रकार आहे म्हणून भुवया उंचावल्या. आजपासून मी तुम्हाला आहो म्हणेल, चालेल ना? ती पुन्हा लाजत बोलली. त्याचे एक्सप्रेशन्स पाहून आरंभ आणि तुलसी तोंडावरती हात ठेवून हसत होते. का? तो पटकन बोलला. मासांनी सांगितलंय की बायकोनं नवऱ्याचं नाव एकेरी घेऊ नये, म्हणून. त्यानं शुभांगीकडे पाहिलं. गुणाचं माझं बाळ, लगेच शिकलं की, शुभांगी तिचा लोभ करत बोलली. ते ठीक आहे, पण मला असं नको बोलूस. का? सवय नाही तुझ्याकडनं इतक्या रिस्पेक्टची. सॉरी सासूमा, हिला पुन्हा असं काही शिकवू नका, मला निस्तारता येणार नाही. तो अगदी क्यूट फेस करत बोलला आणि आर्या आणि आरंभ जोरजोरात हसू लागले. मी म्हटलं होतं ना मासा, तो असंच रिॲक्ट करेल, आर्या हसत बोलली. हो बाई, खरं आहे तुझं, जेवा आता, शुभांगी हसत बोलली. शर्विल, जेवण करून आपण गावात जाऊ, आरंभ बोलला. गावात? त्यानं प्रश्नार्थक मुद्रेनं पाहिलं. तुझ्या आणि आर्याच्या लग्नाचं आमंत्रण द्यायला. त्यानं शॉक होऊन आर्याकडे पाहिलं. तुला असंच आर्याला घेऊन जाता येणार नाही, आपण रीतसर सगळ्यांच्या समक्ष तुमचं पुन्हा लग्न लावू, तुलसी बोलली. सगळ्यांच्या साक्षीनं सगळ्या रसम विधी पूर्ण व्हायला हव्यात, शुभांगी बोलली. पण मी काही तयारीनं आलो नाही, शर्विल बोलला. सगळी तयारी झाली आहे, 5 दिवसांनी मुहूर्त आहे, आरंभ बोलला. पंडितजी म्हणत होते हा मुहूर्त फार शुभ आहे, या मुहूर्तावरती बांधलं गेलेलं बंधन अतूट असतं, तुलसी बोलली. नानू आजी आजोबांना कळवावं लागेल, शर्विल बोलला. त्यांना सगळं माहीत होतं, ते लग्नाच्या आधी 2 दिवस येणार आहेत. ओके, शर्विल अगदी खुश होत बोलला. आज आराम कर, उद्यापासून लग्नाचं शॉपिंग आणि बाकीची सगळी तयारी सुरू होईल, आरंभ बोलला. जी, शर्विलही खुश होत बोलला. संध्याकाळी मग आर्या आणि शर्विल फिरायला गेले. गावातील सगळे त्याला आदमीनं जमाईसा म्हणून वाकून नमस्कार करत होते. आर्या, मला वाटलं इथे आल्यावरती सगळे माझ्यावरती राग व्यक्त करतील. राग कशासाठी? मी हुकुमला धोका दिला, तुला किडनॅप केलं. पण बाबासांनी आधीच सगळ्यांना तुझ्याबद्दल सांगितलंय, त्यामुळे कुणाच्याही मनात तुझ्याबद्दल राग रोष नाही आहे. खरंच? हो, तू नुसता या हवेलीचा नाही तर या सगळ्या गावाचा जावई आहेस, ती हसत बोलली. वाव, म्हणजे गावातल्या सगळ्या सुंदर मुली माझ्या बायका होणार? तो डोळे मिचकावत बोलला आणि ती रागाने त्याच्याकडे पाहू लागली. काय झालं? तूच म्हणालीस ना मी सगळ्या गावाचा जावई येते. माझ्याशिवाय दुसऱ्या कुठल्याही मुलीचा विचार केलास ना तर जीव घेईल तुझा, ती त्याची कॉलर पकडून त्याला स्वतःजवळ खेचत बोलली. खरंच घेशील? तो पुन्हा हसत तिच्या डोळ्यात पाहत बोलला. आय हेट यू. तिनं त्याला दूर लोटलं आणि रागानं पुढे जाऊ लागली. आर्या बेबी, आय एम सॉरी, आय वॉज जोकिंग, तो तिच्या मागे धावत बोलला. नो, तुला माहीत आहे मला असा जोक अजिबात आवडत नाही. ठीक आहे, सांगते मी बाबासांना, मला हे लग्न नाही करायचं.
अरे, तो शॉक होऊन तिच्यासमोर आला. आता मला तुझ्याशी लग्न नाही करायचं, ती रागात बोलली. पण मी मजाक करत होतो, तो अगदी क्यूट फेस करत बोलला. पण मी करत नाहीये, मी नाही करणार तुझ्याशी लग्न, ती हाताची घडी घालून बोलली. तू आता माघार नाही घेऊ शकत बेबी, तो तिच्या जवळ जात लाडीक आवाजात बोलला. का? जबरदस्ती आहे, ती लटक्या रागानं बोलली. हो, असं म्हणत त्यानं तिला दोन्ही हातांवर उचलून घेतलं आणि चालू लागला. शर्विल, ती शॉक होऊन त्याच्याकडे पाहू लागली. व्हॉट? सगळे पाहतायत, सोड मला. पाहू दे, तू बायको आहेस माझी. शर्विल, मला लाज वाटतीये. ओके, मग बोल की तू माझ्याशी लग्न करशील. तुझ्याशिवाय मला दुसरा ऑप्शन आहे का? ती हसत बोलली आणि त्यानं बारीक डोळे करून तिच्याकडे पाहिले. तू नाही तर कोणीही नाही, ती त्याच्या डोळ्यात पाहत बोलली आणि त्यानं गालात हसत तिला खाली सोडलं. आता तू पण प्रॉमिस कर, माझ्याशिवाय तुझ्या आयुष्यात दुसरी मुलगी येणार नाही. त्यानं नाही मध्ये मान डोलावली आणि पुन्हा रागात त्याच्याकडे ती पाहू लागली. आपल्याला जेव्हा मुलगी होईल ना, तेव्हा ती पण माझ्या आयुष्यात असेल ना स्वीटहार्ट. तो डोळे मिचकावत बोलला आणि ती लाजली. आय लव्ह यू, तिनं त्याला मिठी मारली. आता लोक नाही पाहत का? तो तिला मिठीत घेत बोलला. बघू दे, नवरा आहेस तू माझा, ती हसत बोलली आणि मग तोही हसला. आय लव्ह यू टू, त्यानं तिच्या कपाळावरती आपले ओठ टेकवले. असेच 2 दिवस गेले. लग्नाची सगळी तयारी झाली. मुंबईतून नानू, आजी आजोबा, मुक्ता, जय, राणी, परेश, आदित्य सगळे आले. लग्न हवेलीच्या आवारातच होणार होतं. सगळी हवेली सुंदर अशा फुलांनी आणि रंगीबेरंगी लाईट्सनं सजवण्यात आली होती. इकडे मेंटल हॉस्पिटलमध्ये विशाखा सपनाला पुन्हा भेटायला आली. तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे आणि एक बॅड न्यूज. आधी कुठली ऐकणार? बॅड न्यूज, सपना बोलली. शर्विल आणि आर्या यांचं पुन्हा लग्न होतंय आणि तेही सगळ्यांच्या समक्ष आणि विधिवत. आता गुड न्यूज सांग, सपना बोलली. तुमची या त्रासातून मुक्तता व्हायची वेळ आली आहे, विशाखा क्रूरपणे हसत बोलली आणि सपनाने तिच्याकडे पाहिलं. सगळा प्लॅन तयार आहे. लग्नाच्या 1 दिवस आधी मी तुम्हाला इथून बाहेर काढेन आणि मी तिथे जाऊन त्या आर्याचा जीव घेईन, बरोबर ना? तुम्ही तिथं अजिबात जाणार नाही. सपना गोंधळून विशाखाकडे पाहू लागली. आरंभ जडेजाची माणसं सगळीकडे असणार, तुम्हाला तिथे कसं जाता येईल? आणि मग मी तिला कसं मारणार? शर्विल हनीमूनसाठी मालदीवला जातोय आणि तिथं तुम्हाला तुमचं काम करायचं आहे, विशाखा बोलली. तिथे? हो, कारण तिथं आरंभ जडेजा नसेल. एकटा शर्विल काय करणार? यावेळी मी आरंभाला नक्कीच मात देईल, सपना अगदी सूडबुद्धीनं हसत बोलली. तर मग मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं आता पुढे काय होईल? सपना खरंच आर्याला मारू शकेल का? पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.